एकदा एका गावात दोन मित्र राहायचे, रमेश आणि सुरेश. दोघंही खूप हुशार होते, पण त्यांच्यात एक मोठा फरक होता. रमेश नेहमी चांगलं काम करायचा, लोकांना मदत करायचा, सत्य बोलायचा. तर सुरेश नेहमी खोटं बोलायचा, दुसऱ्यांचा हेवा करायचा आणि स्वार्थासाठी काहीही करायला तयार असायचा. गावातल्या लोकांना रमेश आवडायचा, पण सुरेशपासून सगळे दूर पळायचे. एके दिवशी दशहरा आला. गावात मोठा उत्सव होता. रावणाची प्रतिकात्मक मूर्ती उभारली होती. सगळे लोक रावण दहन पाहायला जमले. तेव्हा गावच्या वडीलधाऱ्यांनी मुलांना समजावलं, रावण इतका मोठा पंडित आणि विद्वान होता, तरी त्याचा अभिमान, मत्सर आणि वाईट कर्मामुळे त्याचा नाश झाला. आपण दरवर्षी रावण दहन करतो, ते फक्त बाहेरच्या रावणाचं नाही, तर आपल्या आतल्या रावणाचं, म्हणजे खोटं, द्वेष, लोभ आणि राग या सगळ्याचं दहन करणं महत्त्वाचं आहे. हे ऐकून रमेश विचारात पडला आणि स्वतःलाही अजून चांगला बनवायचं ठरवलं. पण सुरेशही ह्या गोष्टीने हलला आणि त्यानेही लोकांना मदत करायला सुरुवात केली. काही दिवसांनी गावातले लोक म्हणू लागले, खरा दशहरा तोच जेव्हा आपण आपल्या आतल्या वाईट विचारांचा नाश करून चांगुलपणाचा विजय करतो. तात्पर्य: दशहरा हा फक्त उत्सव नाही, तर आपल्याला आठवण करून देतो की सत्य आणि सद्गुण नेहमी जिंकतात आणि वाईटाचा अंत निश्चित असतो.